चला पहिला बॉल वाईड आल्या गोलंदाजी ट्रॅकवरती मोसिमला आपण पाहू शकाल. नामांकित खेळाडू आहेत नवी मुंबई परिसरातील. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने चालल्या मागे खेळले खेळाडू क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत, थोडेसे फ्लंबल झाले आणि याचा फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. या दोन धावेनं डावाला केले सुरुवात. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 3 धावा. एक बॉलचा खेळ संपलाय. मोसिम हा गोलंदाज बोनकोडे टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित खेळाडू आहे आणि आज चांगला संघ सातत्यानं नवी मुंबई परिसरातील म्हणून बोनकोडेची ओळख राहिली, परंतु त्यांच्या विरोधात उरण परिसरातील एक बहुचर्चित असणारा जय माता दी दिघोडे संघ. मागील 2 दिवसा अगोदर आम्ही दिघोडे टीमची मॅच पाहिली जासाईच्या क्रीडांगणामध्ये. आयुष कोहलीनं दमदार बॅटिंग केली वाघिवली टीमच्या विरोधात आणि आज देखील त्याच्याकडून अपेक्षा दिघोडे टीमला. पुढे आले, स्टेप आउट केलाय आणि त्याच्यानंतर क्रॅकिंग स्ट्रोक मिड ऑनला खेळाडूला बीट करून डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. दोन बॉलचा खेळ संपला गेला आणि आतापर्यंत 7 धावा. सूरज पाटीलचा दमदार फटका पुढे आले अगोदरच आणि त्याच्यानंतर क्रॅकिंग स्ट्रोक मनगटातली पॉवर जनरेट करत हा फटका लगावलाय सूरज पाटीलनं. मिस टायमिंग, फटका फसलाय परंतु इनफिल्डचे खेळाडू धावतायत. बॉल मागे आलेत परंतु कॅच ड्रॉप केलाय. सूरज पाटीलला संधी दिली खेळपट्टीवरती थांबण्याची, खेळण्याची. सूरज पाटील असा खेळाडू आहे जो जास्तीत जास्त खेळपट्टीवरती राहिला तर वेगानं धावा कंप्लीट करेल, वेगानं धावा तो बनवू शकतोय. त्या खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु इथे गोलंदाजांना देखील तेवढी चांगली गोलंदाजी करत फिल्डर्सला देखील तेवढी चांगली साथ द्यावी लागेल. कारण आज संपूर्ण रात्रीमध्ये आम्ही पाहतोय फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं कुठेतरी खराब राहिलंय प्रत्येक टीम कडून. बऱ्याच टीमनं चुका केल्यात, परंतु इथे त्या चुका अपेक्षित नसतील. फार मोठी स्पर्धा ऑन साइडला खेळल्यात. आणखीन एक चांगला तडाखा लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे चाललाय. एका टप्प्यानं सीमा पार. आणखीन एक चौकार. इथे देखील 4 धावा मिळायला गेल्यात आणि 4 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा. बिनबाद 13 अशी सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोसिमला आपण पाहू शकता. टर्न केल्या बॉलला, पडल्यानंतर काटा चेंज केला आणि इथे दबाव वाढवला या बॉलवरती. निर्धाव चेंडूची होईल सांगतात डॉट बॉल. बऱ्याच अवधीनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला कारण सुरुवातीच्या ओव्हर बॉलवरती आक्रमण जारी केलं. 2 चौकार दुहेरी 2 वेळा धावसंख्या काढताना पाहायला मिळाले आणि इथून बॉल येईल डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे झाले सांगता 5 बॉलचा खेळ संपलाय आणि आमच्या स्कोअरना 13 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल राहिला आणि इथे गोलंदाज तयार. फुल टॉस या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. हवा तितकं कनेक्शन चांगलं नव्हतं. रिफर केल्या आय थिंक पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली. तिसरे पंच या टीव्ही अंपायर स्क्रीनवरती पाहतील या निर्णयाला. नक्की काय घडलंय या बॉलवरती. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर्स टीव्ही अंपायर्स डिसिजन नो बॉल. अतिरिक्त उंची राहिली आणि हे पंचांनी पडताळलं आणि आमचे तिसरे अंपायर्स आहेत जयेश पाटील सर, त्यांनी सांगितलं की हा बॉल नो आहे. नो +1 टोटल 2 धावा दिघोडे टीमला मिळतील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 15 या धावसंख्येवरती. प्रथम स्ट्राईक वरती आला आयुष कोहली. दिघोडे टेनिस क्रिकेटमधील युवा खेळाडूंपैकी एक मोठं नाव आहे. युवा प्रतिभाशाली खेळाडू आणि त्याच्याकडून आज अपेक्षा आहेत दिघोडे टीमला. ज्या खेळाडूबद्दल नेहमी चर्चा राहते मिस्टर एके आयुष कोहली. कोहली ब्रँड. मैदानाच्या आतमध्ये आयुष कोहलीला आपण पाहू शकाल. 5 बॉलमध्ये 15 मोजल्यात. आता शेवटचा बॉल फ्रीडचा बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचले. डिप विकेटला देखील खेळाडू उभा होता. रस मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा रीतीने पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट, जिथे जय माता दी दिघोडे टीमनं विकेट्स गमावला नाही आणि धाव फलकावरती धावा आहेत बिनबाद 16 धावा.
स्कोरर इतके का खुश होते त्या गाण्यानंतर अगदी वारंवार ते आम्हाला इशारा करत होते. आनंद शिंदे यांचे ते मोठे फॅन आहेत मनीष चिर्लेकर. आठ वर्ष ते स्कोरिंग करतात आमचे स्कोरर मनीष चिर्लेकर. स्पर्धेचं 10वं वर्ष आणि 8 वर्ष त्यांच्याच हातामध्ये आम्ही या स्पर्धेचं गुणलेखन. मॅडीचे 5 वर्ष पूर्ण झालीत. अंपायर्सला तिकडे 3 ते 4 वर्ष स्पर्धेमध्ये पूर्ण झाली. आमचे कॉमेंटेटर्स प्रियलजी यांना देखील स्पर्धेमध्ये बरीचशी वर्ष सातत्याने येत आहेत. आणि राजेंद्रजी भगत सर नेहमी सर्वांना इन्व्हाइट करतात. त्यांच्या गावची स्पर्धा आणि काँग्रेस कमिटी, काँग्रेसचे आमचे सर्व दमदार व्यक्तिमत्व, आमचे अलंकार साहेब असतील, तदनंतर आमचे मुख्य आयोजक पाहायला मिळतात. राजेंद्र जगन्नाथ भगत साहेब, किशोरजी केणी, सचिनजी घबाडी, मनोज ठाकूर साहेब, या सर्वांचं प्रचंड मोठं योगदान राबलंय. सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू. जाऊया बॅक टू क्रिकेट, जिथे सामना सुरू आहे. जय माता दी दिगोडेनं पहिल्या ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग केले, 16 धावा काढल्यात. मग अशा आपण दिगोडेचा सुपर डुपर खेळाडू विश्वजित ठाकूर मोठ्याला स्पर्धेमध्ये पाहिला, त्याचं स्वागत केला, विशेष सन्मान. ओ लेट कट केलाय, अगदी लेट कट करताना पाहायला मिळाले. बॉलला येऊ दिला आयुषनं आपल्या जवळ, बॉडी जवळ आला आणि तदनंतर टोलावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बाल बचावले तसं देखील म्हणूया. रन्स मिळते 1 धाव. वर्षभरामध्ये दिगोडे संघाच्या बऱ्याचशा एंट्र्या मनीष जे आपण पाहतो एका वर्षामध्ये सातत्यानं डे नाईट तो तेवढ्याच सातत्यानं परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाला आहे. बोनकोडे संघ देखील आज त्यांच्या विरोधात एक तगडी फाईट आहे, चॅलेंज चांगलं आहे आणि हे बॅटल चांगलं रंगेला संपूर्ण रात्रीमध्ये. आयुष इथून सूरज आले स्ट्राईक वरती. थोडस आशाभूत नजरेनं पाहिलंय सूरजनं पंचांकडे. आणि पहा प्रत्येक टीमला एक रिव्ह्यूची मागणी आहे जी तुम्ही कधी घेऊ शकताय. एकच रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि तो अनसक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू तुम्हाला पुन्हा वापरता येणार नाहीये. या गोष्टी देखील लक्ष ठेवा. धावफलकावरती धावा स्थिर, 17 धावा धावफलकावरती, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 विघ्नेश पाटील हा गोलंदाज मैदानामध्ये आलाय. ओव्हर द विकेट्सनं विघ्नेशचा पुढचा बॉल. ओ प्रचंड वेग धारण केलाय, परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि सूरज पाटीलला थांबवण्याचं कार्य करतायत. विघ्नेश पाटीलची दमदार गोलंदाजी, कमालीचा बॉल होता. पडल्यानंतर अगदी सूरज पाटील थांबून राहिले. यॉर्कर बॉल उत्तर नव्हते या बॉलसाठी. निर्धाव चेंडू चोईल सांगता लाजवाब चेंडू हाताळतायत आणि याच गोष्टी कराव्या लागतील जर तुम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळताय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 16 धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला कमबॅक करायचंय आणि 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव मोजले गोलंदाज विघ्नेश पाटीलनं. ओव्हर द विकेट्सनं वेगवान गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. टप्पा टाकलाय, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, बॉलर पोहोचलेत बॉल खाली, पकडला गेलाय कॅच आणि जय माता दी दिगोडेला बसलाय सूरज पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का. बॅट्समन सूरज पाटीलच्या स्वरूपात जय माता दी दिगोडे टीमला नवीन खेळाडू चालले. त्याचं कारण आहे कारण सूरज पाटीलची विकेट्स मैदानामध्ये तुम्ही अभिजित ठाकूर छोट्याला मैदानामध्ये जाताना पाहू शकाल. हा देखील एक तेवढ्याच चांगल्या शैलीचा खेळाडू आहे. दिगोडे टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडू, उरण तालुक्यातील एक लोकप्रिय असणारा खेळाडू आहे आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा छोट्याने देखील गाजवल्यात. आज या क्रीडांगणामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकेल का? आज मोठ्या संख्येने दिगोडेचे समर्थक आलेत. चिरनेर गाव अगदी जवळ आहे दिगोडे पासून, त्यामुळे त्यांचे चाहते, त्यांचे पाठीराखे या मॅचला एन्जॉय करण्यासाठी मैदानामध्ये पोहोचले. त्यांचं आम्ही विशेष स्वागत करू. त्यांच्या विरुद्धात आज नवी मुंबई परिसरातील बोनकोडे संघ कमालीची फाईट करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर या ओव्हरमध्ये अडचणी वाढवल्यात, परंतु समोर आता अभिजित ठाकूर ज्या खेळाडूच्या बॅटिंगकडे लक्ष राहील आणि धावांची गरज आहे दिगोडे टीमला. या मॅच मध्ये कमीत कमी 5 ओव्हरमध्ये 60-65 बनायला हव्या आणि तिथपर्यंत संघर्ष करावा लागेल जय माता दी दिगोडे टीम. ओ तगडा बाउन्सर, स्वागत केलं अभिजित ठाकूरचं. तो अंपायरचा इशारा येईल व्हाईट बॉल. थोडासा मोठा बाउन्सर होता त्यामुळे पंचांनी इशारा दिलाय. आमचे शॉर्ट स्क्वेअर लेगचे अंपायर्स राजेंद्रजी गरजसर यांना तुम्ही पाहू शकाल. काही दिवसा अगोदर आम्ही त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच नावाची अगदी गावची एक लोकप्रिय स्पर्धा सरपंच चषक पाहिला. रजनी क्रिकेटचे ते मुख्य आयोजक होते.
आणि आज सातत्याने 4 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये ते देखील पंचांची भूमिका हाताळत आहेत. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. लाजवाब अंपायर्स. कमी गतीने टाकलाय, मागील बॉलवरती प्रचंड वेग, या बॉलवरती फिंगर रोल केल्या, वेगली अदाकारी गोलंदाजीची, रिदम चांगल्या, हाय बॉटम ऍक्शन, पडल्यानंतर काटा चेंज करतोय बॉल. अभिजित ठाकूर छोट्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ते डॉट बॉल खेळल्या, समोर गोलंदाज विघ्नेश पाटील. या ओव्हरमध्ये मनीष फक्त 2 आल्यात, अवघ्या 2 धावा विचार करण्यास भाग पडले. आणखीन एक डॉट बॉल. ही गोलंदाजी आवडली असेल नवी मुंबईच्या बोनकोडेच्या स्टार खेळाडूची तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. फक्त 2 धावा आणि एक बहुमूल्य सूरज पाटीलची विकेट. आपल्या मंचावरती आपण पाहू शकाल अनंत वडापावचे मालक आमचे रोशन दादा यांना आपण पाहू शकाल. दिघोडी टीमचे बिग पाठीराखे आहेत. कुठे दिघोडीची मॅच असू दे, छोट्या मोठ्या जिथे तिथे रोशन डेफिनेटली असतात आणि ते एन्जॉय करतात मॅचला. दोन षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले गेले. आता 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होते आणि तदनंतर या ओव्हरमध्ये 2च आल्यात. एक खेळाडू बाद 18 धावा. स्ट्राईक वरती बॅट्समन आयुष कोहली आणि त्याच्या सोबतीला अभिजित ठाकूर. षटक क्रमांक 3 घेऊन सागर चंद हा गोलंदाज मैदानामध्ये आलाय. रात्रीमध्ये आज कुठला खेळाडू दमदार कामगिरी करेल, कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल, सुपर 8 मध्ये पोहोचलाय कानपोली संघ. चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला. आयुष साठी पहिला बॉल. आयुष अगदी थांबून राहिले, बॉलला जाऊ दिलं. इट्स अ वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन्स, अतिरिक्त धाव फलकावरती. 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 19 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर चंदला आपण पाहताय. युवा तेज तर्रार गोलंदाज. दोन्ही टीमच्या टी शर्ट जर पाहिल्यात ना तर अगदी 50-50 आहेत. तशाच पद्धतीनं कलर रेड. दिघोडे आणि बोनकोडे. लॉफ केलाय, सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफला, पकडला जाईल कॅच. मोठा झटका लागलाय. जय माता दी दिघोडे टीमला. आयुष कोहली बाद. आयुष कोहली बाद झाले. नवीन खेळाडू मैदानामध्ये अजय ठाकूर. बॅट्समन अभिजित ठाकूर छोट्यासाठी कॅश प्राइज झाले. 3 बॉलमध्ये 3 चौकार, 3 बॉलमध्ये 3 षटकार. ज्ञानेश्वर उघडा अगदी रानसईचे आहेत आणि अभिजित ठाकूरचे ते फॅन आहेत. त्यांच्याकडून 3 बॉलमध्ये 3 षटकासाठी 500 रुपये, 3 चौकांसाठी 500 रुपये. मंचावरती तुम्ही राजू चिर्लेकर साहेबांना पाहू शकाल. एकेकालचे दिग्गज खेळाडू राजू चिर्लेकर सर यांना आपण पाहू शकता मंचावरती, ज्यांनी चिरने टेनिस क्रिकेटमध्ये दर्जेदार परफॉर्मन्स सातत्याने दाखवलाय. नामांकित खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू चिरने टेनिस क्रिकेटमधील. नवीन खेळाडू अजय ठाकूर. तिरंगा बोनकोडे हा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्या विरोधात जय माता दी दिघोडे. अजय ठाकूरचा देखील फटका फसलाय. लॉंग ऑफला बॅक टू बॅक. ओ कॅच सोडलाय. अजय ठाकूरला संधी. कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय सीमा पार. 4 रन.
आणि सोपा कॅच ड्रॉप केलाय. मागील बॉलवरती ज्या खेळाडूंना आयुष कोहलीचा कॅच पकडला ते लॉंग ऑफला त्याच खेळाडूंना इथून अजय ठाकूरला संधी दिली बॅटिंग करण्याचे. 4 धाबा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणूया आपण, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात अजय ठाकूर, फॉर्मची गरज आहे दिगोडे टीम साठी. त्याचा फॉर्म कधी येईल याकडे लक्ष राहिलंय. बॅटिंग मधून स्वीप करण्याचा प्रयत्न, जागा बनवली, तदनंतर शॉट सिलेक्शन चुकला, लाईन मध्ये बदल केल्या, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. मागील ओव्हरमध्ये दिगोडे टीम फक्त 2च आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनल्या होत्या, परंतु आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाजांनी. जरी चौकाराला असला तरी इथे चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज सागर चंदचा लाजबाब हा गोलंदाज, आणि आपली किमिया साधत असताना मैदानाच्या आतमध्ये जय माता दी दिगोडे आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे टीम, तिरंगात बोनकोडे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स ना, टप्पा टाकलाय, कट केला, बॉलला पडल्यानंतर बाहेर वळवलाय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. किती प्रेशर वाढवलंय गोलंदाजांनी, आपली दादागिरी दाखवली, गोलंदाजांनी दहशत माजवली या खेळपट्टीवरती. मनीष एकदम पाटा विकेट्स आहे. जिथे गोलंदाज जर वेगाने बॉलिंग करतील तर त्यांना त्याचा फायदा मिळेल, परंतु जर बॉल टप्पा राहिला, बॅट्समनला वेळ मिळाला तर तिथे आक्रमण देखील होताना आज रात्रीमध्ये आपण पाहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत, अजयला थांबवल्या. आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. ओ इथे काय घडलंय, जरूर लाऊडले अपील केली, परंतु बॅट्समन सुरक्षित आहे सांगत असताना अंपायर्स रन्स मिळेल 1 धाव. आणि या एका धावेनं संघाची धाव संख्या 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्राईक वरती बॅट्समन आला अभिजित ठाकूर, त्याच्यासाठी 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे ज्ञानेश्वर उघडा साहेब रानसई आणि त्यांचे अभिजित ठाकूरचे ते फॅन आहेत, त्यांच्याकडून पारितोषिक. गोलंदाज तयार, सागर चंद हा गोलंदाज चांगली गोलंदाजी हात चालतोय. आतापर्यंत चांगले चेंडू त्यानं रिलीज केलेत, 5 बॉल हाताळलेत आणि 5 बॉल मध्ये मनीष फक्त 6 धाबा दिल्यात. एक खेळाडू देखील बाद करण्यामध्ये यशस्वी राहिल्या. छोट्यासाठी शेवटचा बॉल, इथे देखील यॉर्कर बॉल, रन्स मिळेल, एक सिंगल. अगदी शांत ठेवले फलंदाजांना. पहिल्या ओव्हरमध्ये जरी चांगली बॅटिंग केली असली तरी मागील 12 बॉल तिरंगा बोनकोडे संघाच्या नावावरती राहिल्यात आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 25 धावा. 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपला गेला. आणखीन उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दिगोडी टीम अगदी शांत बॅटिंग करताना पाहायला मिळते. आक्रमक कधी होतील, कधी धारण करतील, कधी मोठे फटके येतील हा प्रश्न त्यांच्या आता चाहत्यांना पडलाय. कारण जर धावा 50-55 बनल्या नाही ना तर अडचणी वाढू शकतात दिगोडी टीमला. जरूर त्यांच्याकडे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे, परंतु हे विसरू नका बोनकडे टीमकडे देखील चांगले चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे कमीत कमी 50-55 धावा या तेवढ्याच गरजेच्या आहेत. 3 ओव्हरमध्ये 25 उरलेत 12 बॉल. षटक क्रमांक 4 घेऊन विघ्नेश. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलाय, लॉंग ऑनला फटका फसलाय. अभिजित ठाकूर हा देखील परतेल मैदानातून बाहेर. आणखीन एक धक्का जय माता दी दिगोडे टीमला. प्रत्येक मराठा वेडा आहे. मॅडी एखाद्या खेळाडूचे फॅन किती प्रेम करतात एखाद्या खेळाडूवर. अगदी छोट्या आऊट झाला, मागे बक्षीस लावणारे त्याचे फॅन होते ज्ञानेश्वर उघडा रानसईचे. त्यांनी सांगितलं की आता आम्ही निघतो कारण छोट्या आऊट झाले. हा प्रेम राहिलाय खेळाडूंवरती. अभिजित ठाकूरचा फार मोठा फॅन वर्ग आहे आणि असं हवी तशी बॅटिंग अभिजित कडून झाली नाहीये. तो परतल्या, नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलेत. योगेश कोहली मैदानाच्या आतमध्ये. 3 खेळाडू बाद 25 धावा, उरलेत फक्त 11 बॉल अवघ्या 25 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये आतापर्यंत कमी धाव संख्या पाहायला मिळतात. बॅट्समन योगेश कोहली, त्याच्या सोबतीला अजय ठाकूर. जय माता दी दिगोडी टीम
बराच संघर्ष सुरू आहे बरेच दिवस आणि धावा इथे या मॅच मध्ये देखील कमी पाहायला मिळाल्यात. अडचणीवरती मात करणं तेवढंच गरजेचं असतं. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. योगेशचं स्वागत करत असताना शारीरिक मार दिलाय, वेगवान बॉल. विघ्नेश जेव्हा दुसरं षटक हाताळण्यासाठी आला पॉवर प्ले मध्ये तिथे त्यानं 2च दिल्या होत्या. इथे देखील लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा रन. अद्याप या ओव्हर मध्ये एकही त्याच्या खात्यावरती धाव झाली नाही असं म्हणूया आणि ते एक्स्ट्राच्या सहाय्याने एक धाव मिळायला जाईल दिगोडे टीमला. 26 रन 26 धावा 3 खेळाडू बाद. शेवटचे आणखीन 10 चेंडू आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये कमीत कमी आणखीन 20 तरी बनायला हव्या. ही चर्चा आपण वारंवार करतोय कारण तेवढ्या धावा झाल्या तर कमीत कमी फाईट तरी करतील. बोनकोडे टीमच्या विरोधात ओव्हर द विकेट्स गोलंदाज विघ्नेश अजय ठाकूर साठी लाऊडली अपील केली गेली आहे. 3 स्टंपच्या मधोमध सापडले अजय ठाकूर. LBW विकेट क्रमांक 4. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम वाणी 6व्या क्रमांकाचा खेळाडू. बॅटिंगचं कंबर मोडले. सलामीचे खेळाडू अपयशी राहिले. स्टार्ट चांगली मिळाली, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, पण त्याच्यानंतर तेवढा तगडा परफॉर्मन्स राहिलाच नाहीये दिगोडे टीमचा. प्रत्येक खेळाडूनं मोठा फटका खेळण्याच्या मोहात आपली विकेट्स गमावले. नवीन खेळाडू शुभम मैदानामध्ये उतरत आहेत. 6व्या क्रमांकाचा बॅट्समन. टीमची धावसंख्या देखील 26 धावा. मनीष आतापर्यंत वाजले गेलेत रात्रीचे 1:13 आणि पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच आपण अनुभवतोय. याच्यानंतर पुढच्या मॅच साठी आम्ही परी 11 वलवली टीमला इन्व्हाइट करू. साखळी सामना होईल आणि तदनंतर सुपर 8 गोलंदाज तयार पुढे आले. स्टेप आउट केलं बॉल आणि तदनंतर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न सोपं नाहीये. विघ्नेश पाटीलच्या विरोधात बॅटिंग करणं आज कठीण बनलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यांना अशाच अडचणी वाढवल्या आणि या मॅच मध्ये 4थ्या ओव्हरमध्ये तो पुन्हा आलाय आणि तोच दरारा त्याने कायम ठेवलाय. लाजवाब गोलंदाज हाताळतात. नवी मुंबईचा वेग प्रचंड बोलू लागलाय आणि या नवी मुंबईच्या धारदार गोलंदाजीनं दिगोडे टीमला शांतच ठेवलाय. मोठे फटके मारू दिले नाहीयेत. नेक्स्ट बॉल. यॉर्कर टाकलाय. पुन्हा एकदा आले 3 स्टंपच्या समोर आणि 3 स्टंप समोर आल्यानंतर भेदक मारा, टिचून मारा. LBW अर्धा संघ बाद. संघाची धावसंख्या झाली अत्यंत 26 धावा. 5 खेळाडू बाद. नेक्स्ट बॅट्समन दीपेश मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट्स दीपेश साठी. इथे देखील वेगवान बॉल. लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा टाळ्या होत्या विघ्नेश पाटील साठी. कम्मालीचे षटक 2 षटक त्यांनी हाताळलेत आणि धावा दिल्यात फक्त 3 आणि खेळाडू बाद केले टोटल 4 खेळाडू. व्हेरी गुड बॉलिंग विघ्नेश पाटील. लाजबाब 2 षटक हाताळली विघ्नेश पाटीलने आणि सडेतोड उत्तरं दिली दिगोडे टीमच्या फलंदाजांना. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर देखील ही अवस्था करून टाकली आहे. मग कॅल्क्युलेशन आपण खेळाडूंपर्यंत पोहोचूया. धाव फलकावरती मनीष धावा आहेत फक्त आणि फक्त 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, परंतु मागील 18 बॉलमध्ये जय माता दी दिगोडेनं अवघ्या 10 काढल्यात. त्याचं कारण राहिलंय 2 षटकांमध्ये विघ्नेश पाटीलची करामत. 26 धावा धाव फलकावरती. खेळाडू बाद झालेत आतापर्यंत 5 खेळाडू बाद. अर्धा संघ गारद केलाय आणि मिडल ऑर्डर मधील खेळाडू एकीकडे दीपेशला आपण पाहताय आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन योगेश कोहली.
एक एक बॉल दोन्ही खेळाडू खेळलेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी मोहन आलाय. मोहन हा गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. इथे देखील डॉट बॉल. अगदी ब्लाइंड शॉट खेळतात. बॉल जिथे पडेल तिथे फक्त बॅट फिरवायची या गोष्टी राहिल्यात आतापर्यंत. बॉलच्या मेरिट पर्यंत योगेश तुम्हाला यावं लागेल आणि तदनंतर बॅटिंग करावी लागेल, कारण धावांची गरज आहे दिगोडे टीमला. या अपेक्षा नव्हत्या आज बॅटिंग करत असताना, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर असं वाटलं की या मॅच मध्ये 65-70 बनतील, पण ते घडलं नाहीये. टप्पा बॉल पूल केलाय आडव्या बॅटनं, परंतु तिथे देखील फटका फसलाय. डीप मिड विकेटला पकडला जाईल कॅच. योगेश कोहली जेलबाद. सहा बाद 26 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये निवृत्ती पाटील मैदानामध्ये उतरल्या. सुरुवातीला आपण बॅट्समन पाहिला सूरज पाटील, एकमेव खेळाडू आहे ज्यानं दुहेरी धावसंख्या काढल्या. 10 बॉल मध्ये 13 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले सूरज पाटीलचे. चांगली बॅटिंग सूरज पाटीलने केली, परंतु सातत्य नव्हतं, निरंतरता नव्हती लास्ट पर्यंत. तुम्ही सुरुवात कशी करताय नाही याहीपेक्षा तुमचा शेवट कसा बनला या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मागील मॅच देखील आपण मनीष पाहिली, सुरुवातीला धावा काढल्या परंतु तदनंतर धावा काढल्या नव्हत्या. त्यामुळे दिगोडे टीमने देखील हेच केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 काढल्या. पुढील 18 ते 20 बॉल मध्ये त्यांना संघर्ष करावा लागलाय. निवृत्ती पाटील नवीन खेळाडू, 40+ खेळाडू, अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे, परंतु गोलंदाजीसाठी निवृत्ती पाटील ओळखले जात आहेत. त्यांच्या वाट्याला आता बॅटिंग आले. त्यांना ठाऊक आहे मला गोलंदाजी करायची आहे, त्यामुळे तितक्या धावा तर बनायला हव्या. इथे रन्स मिळते, एक धाव, एक सिंगल, आणि एका सिंगलनं संघाची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर धाव फलकावरती 27 धावा. मनीष आत्ताच्या रात्रीमधला कदाचित हा कमी स्कोर पाहायला मिळाला. आतापर्यंत 31 धावा या स्कोर फायनल होता. त्याच्या पुढे जातील का दिगोडेचे खेळाडू? एकात मोठा फटका हवा. दीपेश मैदानामध्ये युवा खेळाडू आहे. दीपेश, जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागतं खेळपट्टीवरती, आणि आज थोड्याशा कमी प्रमाणात आज नाराज केलं दिगोडेच्या समर्थकांना. बॅटिंग हवी तशी झाली नाही, फक्त धावा 27 धावा. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिस टायमिंग, इथे देखील फटका फसलाय. कॅचची संधी आहे, खेळाडू आलेत, चला कॅच सोडलाय, त्यामुळे रन्स एक इथे देखील ऍड केली जाईल. कॅच ड्रॉप. एका धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी राहिले, 28 धावा. आम्ही विशेष प्रेक्षकांचे कौतुक करू. या गुलाबी थंडीमध्ये देखील प्रेक्षक मॅच मध्ये यायला विसरले नाहीये, थांबून राहिलेत. संध्याकाळपासून गर्दी झाली स्पर्धेमध्ये. 7 वाजताच प्रेक्षकांची गर्दी आम्ही पाहिली, आणि आता रात्रीच्या जवळजवळ 1 वाजून निघून गेले तरी देखील प्रेक्षक थांबलेत. चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये धाडलाय. बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 झाले पूर्ण. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत खेळाडू, आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी जलद गतीने पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील जो उच्चांक आहे 31 धावेचा, त्याच्या पुढे जातील का आता? इथून 30 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, अवघ्या 30 काढल्या. 30 बॉलची मॅच देखील आहे. मिस टायमिंग, फटका फसलाय, फिल्डर आले डाऊन दी बॉल, कॅच सोडलाय. 2 धावा. जो उच्चांक होता 30 धावेचा, 31 धावेचा, त्याच्या पुढे गेलेत. 32 धावा धाव फलकावरती, आणि मॅच जिंकण्यासाठी येणारे 30 बॉल, आणि जय माता दी दिगोडेला रोखायचे आहेत या मॅच मध्ये. 33 धावा. या 33 धावा काढल्या जातील का, की या धावांना रोखलं जाईल? प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तिरंगा चषक चिरनेर बोम आयोजित काँग्रेस कमिटीची दमदार स्पर्धा आपण अनुभवताय, आणि या दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे, आणि या मॅचला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 33 धावा. काय होईल मॅच मध्ये हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा प्रियालजी पाटील सर, परंतु तत्पूर्वी देऊया एक चान्स आमच्या डीजे मॅडीला.
थँक्यू संयमजी गरज सर. आपण मॅच पाहताय बोनकोडे आणि जय माता दी दिगोडे या मॅच मध्ये धावसंख्या केल्यात. प्रथम फलंदाजी करताना टीम जय माता दी दिगोडे या टीमनं अवघ्या 30 बॉल मध्ये 33 करायच्या टीम बोनकोडेला. वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि या एंट्रीवरती बोनकोडे संघानं सुरुवातीला चांगला दम दाखवलाय. बॉलिंग करताना नियंत्रित गोलंदाजी केली. आयुष कोहली या इनिंगला सुरुवात करतोय. बॅट्समन रेडी आहेत की नाही. हा बॉल चांगला पडलाय. पंचांकडे शंकेने नजरेनं पाहतात काय होतं या बॉलवरती. चला सल्ला मसलत केला जाईल, चर्चा केली जाईल, त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय सुद्धा दिला जाईल. बरेच काही प्रकार असे घडत असतात. रात्रीच्या या रजनीमध्ये आपण ही स्पर्धा अनुभवताय. सगळ्यात मोठी उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील क्रिकेटरच्या मनात राज्य करणारी अलंकारजी परदेशी यांच्या दिमागदार बुद्धीतून साकारण्यात आलेली काँग्रेस हाय कमिटी चिरनेर आणि बोम यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेला हा तिरंगा चषक 2025चा सोहळा 10 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट होत आहेत. पहिल्या दशकामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. डेथ बॉल पुन्हा एकदा षटकाला सुरुवात करेल. आयुष कोहली बॅट्समन रेडी नव्हते आणि त्यामुळे याचा हा बॉल डेथ घोषित करण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल या मॅचला. या इनिंगला 33 करायच्या आहेत 5 षटकामध्ये. हा फुलटॉस बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एक झाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. फ्लॅटेड थ्रो होती, रॉकेट थ्रो केला होता आणि या इनिंगला केलाय श्री गणेशा बॅट्समन जितेश राऊत याच्या बॅटनं एक धावसंख्या झाली आहे. 33 करायच्या आहेत 5 षटकामध्ये. आयुष कोहली बॅटिंग मध्ये थोडाफार असफल ठरला. फार मोठ्या अपेक्षा होत्या आयुषकडून. गेल्या काही हंगामात तो चांगला फॉर्म. वाव काय प्रतिम बॉल टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. स्पेस यूज केला, त्याची जागा ओळखली. फलंदाजाचं पदतालित्य नव्हतं, फक्त आणि फक्त उभाच राहिला. कौतुकास्पद गोलंदाजी. आश्चर्यचकित करणारा हा चेंडू योग्य ठरला. प्रत्युत्तर देण्याची क्षमता टीम जयमाता दी दिगोडे या टीम मध्ये आहे आणि ते प्रत्युत्तर या बॉल मधून पाहायला मिळाला. निर्धाव गेला बॉल. पुढचा बॉल तशाच प्रकारे टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॅट कट लागली आहे. फटका फसला. एकच धावसंख्या मिळेल. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. ऑन साईडला फील्ड रिकामा आहे, तिथं बॉल जाऊ शकतोय. बाउंड्री लाईन सहज गाठू शकतोय. पंचांच्या दिशेनं अगदी स्लाइस कट देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नाहीये. फटका सुटेबल ठरला नाहीये त्या बॉलवरती आणि त्यामुळेच की काय परिणामी मिळते एकच धावसंख्या. आतापर्यंत 2 झाल्यात. धावफलक आपण पाहू इच्छिता 2 झाल्यात. आयुष कोहली हे षटक हाताळतोय. फार मोठं आणि जोखमीचं षटक आहे. पिवनच्या या षटकात लॉफ्टेड ड्राईव्ह केला ऑन साईडला. फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे. एक झाली, दुसरीचा प्रयत्न. संघर्ष चालू आहे. एक धावसंख्येसाठी संघर्ष आपण पाहू शकताय. 2 केल्यात. एकचं रूपांतर 2 मध्ये. बॉल हातामध्ये असताना सुद्धा 2 धावसंख्या झाल्यात. कारण फटका आपण पाहिलात तर बाउंड्री लाईनच्या बरोबर लगत होता आणि त्यानंतर बॉल पहिल्या बाउन्स नंतर अधिकतम उंची घेतली आहे. तो वेळ मिळाला आणि त्या वेळेची संधी आणि संधीचं सोनं केलंय. 2 झाल्यात धावसंख्या, टोटल 4. हा बॉल कट केला. यावेळी मिळणाऱ्या धावसंख्येवर मोठा फटका येतोय. आडव्या बॅटनं खेळून काढलेला हा तिरंगा चौकार. बॉल गेला प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार आलाय. 8 झाल्यात. आणखीन एक तशाच प्रकारचा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु काय झाला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय.
पहिली सफलता मिळाली आहे. या मॅच मध्ये विकेट्स फार महत्वाच्या आहेत. टीम दिगोडेनं ज्यावेळी फलंदाजी केली ना, पार्टनरशिप डेव्हलप झाली नाहीये, त्यामुळे धावसंख्या सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात उभारण्यात त्यांना अपयश आलं. परंतु स्कोर कार्ड काय बोलतोय तर 33 करायचे आहेत, आतापर्यंत झाल्यात 8 वरती पहिली विकेट मिळाली आहे. खेळायचा होता मोठा फटका, परंतु त्यांना लागलाय पहिला झटका. पहिला फलंदाज झालाय क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद. कारण आयुष कोहली वेगवान गोलंदाज आहे. या गोलंदाजावरती तुम्ही पदताली ते वापरून फलंदाजी करू शकता बॉपिंग क्रीज मध्ये, परंतु पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वेळ कमी मिळाला आणि फटक्याचं सिलेक्शन चुकलं. बॉल वेगानं यष्ट्यांची डिस्ट्रॉय केलं यष्ट्यानं आणि तिथून मात्र पहिली विकेट मिळाली आहे टीम जय माता दी दिगोडे या टीमला. विनय म्हात्रे यांचं फार मोठं सपोर्ट आहे या टीमला. त्यानंतर निलेशजी पाटील 50-55 या नावानं ओळख निर्माण केली आहे. कमी वेळात उद्योजक म्हणून त्यांची नोंद आहे दिगोडेच्या संपूर्ण विभागात आणि त्यांच्या समवेत त्यांची स्वतःची लाईन सुद्धा चालते. अनेक गरजू कामगारांना त्यांच्या लाईन मध्ये कामाला सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडून सुद्धा सन्माननीय निलेशजी पाटील यांच्याकडून सुद्धा या शुभेच्छा आल्या टीम दिगोडेला. पहिला बॉल चांगला, त्यानंतर दुसराही बॉल चांगला. क्षमता आहे टीम दिगोडेमध्ये आणि ते करून दाखवावे लागेल या मॅच मध्ये. कारण तिरंगा ट्रॉफीचे एका वर्षाचे विजेते सुद्धा आहेत टीम जय माता दी दिगोडे आणि त्या टीमचा परफॉर्मन्स सुद्धा तसा राहिलाय. चांगला फटका ऑफ साईडला चाललाय. कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकात फील्ड करतील तोपर्यंत पर्याप्त वेळेमध्ये धावसंख्या कंप्लीट केल्या 2. बॉल येईपर्यंत थ्रो येईपर्यंत वेळ मिळाला आणि त्या वेळात 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. या 1 आणि 2 धावसंख्या कळीच्या ठरतील टीम दिगोडेला. अक्षरशः गुदगुळ्या करत असतील, त्यांना त्रासदायक ठरतील. जास्तीत जास्त निर्धाव बॉल त्यानंतर विकेट्स या मॅच मध्ये तुमच्या इनिंग मध्ये ज्यावेळी तुम्ही धावसंख्या 33 डिपेंड्स करताना तो प्रभाव टाकू शकतो. विकेट्स आणि डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न वेगानं गोलंदाज करतोय, परंतु अभिजित ठाकूरला सुद्धा अपयश येताना पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर आहेत परंतु आणखीन जोखमीचे प्रयत्न करायला लागतील. यश मिळत नाहीये. विकेटची फार मोठी गरज आहे कारण आपण वन डाऊन साठी फलंदाज पाहायला मिळतोय परशुराम, ज्यानं आतापर्यंत 3 बॉल केले, 2 धावसंख्या उभारल्यात. लेग बाय स्वरूपात ही धावसंख्या जरूर आली आणि या धावसंख्येनं स्कोर कार्ड वाटचालीला लावलंय. 12 वरती चाललाय. 33 करायचे आहेत, आणखीन 21 शिल्लक आहेत. स्लोवर बॉल वॉटर ड्राईव्ह आजच्या रजनीतला सर्वोत्कृष्ट फटका दिलाय. 6 धावसंख्येचा टीम जय माता दी दिगोडेला झटका. वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, दूध की सफेदी निर्मा से आए, दूध की ची पसंत मात्र तिरंगा ट्रॉफीला आहे आणि खास करून आमची हा बॉल कट केलाय त्याने ओळखलं, जाणलं आणि मग अगदी सहज केलं. स्कोर कार्ड किती महत्वाचा आहे. 33 करायचे, त्यानंतर हा चांगला फटका आला, त्यानंतर सिंगल घेणं हे महत्वाचं समजलं आणि त्यानंतर धावसंख्या उभारताना पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत झाल्यात 19. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या फक्त 8. या षटकात आल्यामध्ये षटकाराच्या साहाय्याने केल्यात 11. टोटल झाल्यात 19. 3 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे आणि 3 षटकामध्ये करायचे आहेत अवघ्या 14. आणि ऑपरेटिंग मध्ये तो बेताज बादशाह आहे,
डीजे मॅडी ही फार मोठी ओळख आहे. सबका डॅडी डीजे मॅडी. आणि ही क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. आपण सोशल मीडियावरती पाहू इच्छित आहे. नेक्स्ट बॉल. हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पदतलित्य चुकलं. यष्ट्यांच्या बरोबर समोर सापडला. पायचीतच्या स्वरूपात मिळेल दुसरा झटका. एक न झाल्यात 20 रन्स. 2 दशक पूर्ण झाली आहेत. 33चा पाठलाग आहे आणि 33च्या पाठलाग मध्ये आतापर्यंत 20 झाला. तिसरं षटक चालू आहे. फार मोठी उपलब्धता आहे. गोलंदाजा मध्ये अजय ठाकूर असेल, आपण आयुष कोहली, त्यानंतर अभिजित ठाकूर, निवृत्ती पाटील अशा चांगले गोलंदाज असताना सुद्धा दिगुडे टीमनं या सामन्यामध्ये निदान 45 ते 50 धावसंख्या करणं फार महत्वाच्या होत्या. परंतु स्कोर कार्ड कमी झालं. पार्टनरशिप झाला नाहीयेत. पटापट विकेट्स गेल्या आणि त्यानंतर हे परिणाम पाहायला मिळतात. तरी प्रयत्न चालू आहेत. बॅटचा फटका फसलाय पण थर्ड स्लिप कडे चाललाय. बॉल वेगाने सीमारेषेकडे चाललाय. चांगली फील्ड केली आहे. बॉल फील्ड जरूर केलाय. 2 झाले. तिसरीचं रूपांतर होईल का? हो, यस, कंप्लीट झाली आहे. पाहता पाहता 3 धावसंख्या पूर्ण केल्यात आणि 3 धावसंख्येनं वाढता धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतो 23. फक्त 10 धावसंख्येची गरज आहे. आणखीन 2 षटक आणि या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 10ची गरज आहे. इथून मात्र एखादा विक्रम करावा लागेल टीम दिघोडेला. आठवावे लागतील काही सामने. त्या सामन्यामध्ये दिघोडेनं ते केलेलं आहे. मी अभिजित ठाकूरला सुद्धा पाहिलेलं आहे मिडन ओव्हर टाकताना. आणि त्या मॅचेस मध्ये टीम दिघोडेने टर्न केले होत्या मॅचेस. हा फटका फसलाय. बॉल चला नॉनस्टॉप कडे परंतु फील्ड केल्यानंतर 1 धावसंख्या जरूर आली आहे. आज भरपूर काही विस्कटलाय. सगळीकडे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. उद्गार काहीच निघत नाहीयेत कारण तशा प्रकारचा संकल्पित खेळ टीम दिघोडेकडून होताना पाहायला मिळत नाहीयेत. आयुष कोहलीचे प्रयत्न चालूच आहेत पण त्या प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. टीम वलवली, परी 11 वलवली. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हा बॉल चांगला होता. खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धावसंख्या मिळेल. एकानं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतोय 24 रन्स ऑन बोर्ड. 25 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. आयुष कोहलीनं पहिलं षटक टाकलं. फक्त 8 धावसंख्या दिल्या. या षटकात आल्यात अवघ्या धावसंख्या 6. तो प्रभावी ठरलाय कारण तो नेहमी प्रगतशील गोलंदाजी करत असतो आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत सक्सेस राहिला. परंतु ही मॅच कमी धावसंख्येनं फसली गेली आहे. 1 धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता शेवटच्या क्षणी निर्णय घेतला. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये चुकी झालीये आणि त्या चुकीला निर्णयाला माफी नाहीये. बाईच्या स्वरूपात 2 धावसंख्याला. अक्षरशः शेवटचा बॉल हा निर्धाव होता पण ते निर्धाव बॉल वरती क्षेत्ररक्षकानं केली चुकी आणि त्यामुळेच मिळाल्या 2 धावसंख्या. 2 धावसंख्येनं वाढतं धावफलक 27. अजूनही करायच्या 6 धावसंख्या. बॉल शिल्लक आहेत 12. करायच्या आहेत टीम बोनकोडेला 6.
नवीन फलंदाज मोसिमला आपण पाहतोय. बोनकुडेच्या टीम मधील हा मोठा ट्रम्प कार्ड आहे. सातत्यानं मिडल ऑर्डरला येऊन अनेक अशा मॅचेस मध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तो मोसिम ऑन स्ट्राईक आहे. 6 करायचे आहेत आणखीन. निवृत्ती पाटीलनं पहिल्या बॉलवरती विकेट घेतली, दुसऱ्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. मोसिमनं समय सूचकता दाखवली आहे. गरज किती आहे पण बॅटिंग काय करायची आहे, कारण इथून मात्र मोठ्या फटक्याची गरज नाहीये. या मॅच मध्ये फक्त 6 करायचे आहेत शिल्लक असतील त्या, आणि त्यामधील 1 धावसंख्या माझी आहे. म्हणजे त्या निर्णायक 6 धावसंख्येसाठी माझा वाटा फार महत्वाचा आहे. आता 5 ची गरज आहे, कारण मोसिमनं 1 धावसंख्या केली आहे मित्रा. त्यानंतर 5 शिल्लक आहेत. बॅलन्स 5 रन आहेत. 200% आपण खेळ बाकी. हा फटका आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये. यष्ट्यांच्या वरून बॉल चाललाय. बॉल येतोय निर्धाव. थोड्या धावसंख्या शॉर्ट पडल्या दिवडे टीमला. 40 ते 45 धावसंख्या असत्या तर मात्र यास रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. मी पंचांना आमंत्रित करेल, आपण या चेक करा आणि त्यानंतर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पाहूया. चला आपण संदीप सरांना पाहू इच्छित आहे. आणि छोटा श्वान, काहीच करायचं नाही. शेवटी आपण त्यांच्या मैदानात आलोत. आपल्यासाठी राहण्यासाठी घर आहे, त्यांच्यासाठी राहण्यासाठी हा मोकळा आभाल आणि ही पसरलेली धरती ही खरं तर श्वानांसाठी आहे. का मग ते यावे नव्हे. श्वानावी करायचं तरी काय. रस्त्यावर असला तरी आपण आकलतो, मैदानात दिसला तरी आकलतो, कुठे दिसला तरी दगड मारतो. मग ते जायचं तरी कुठं. ही धरती सगळ्यांची आहे, जीवन सगळ्यांना आहे, जगायचं सगळ्यांना आहे. मग त्रास का द्यायचा. न बोलताच तो बाजूला झाला. हा बॉल फार क्रिटिकल ठरतोय. डिसिजन पंचांकडे आपण पाहू इच्छिता. संशय जरूर व्यक्त केलाय. फेअर डिलिव्हरी आहे. मिडल आणि लेग स्टंपच्या बरोबर मधून बॉल गेलाय. बोनकुडे टीमला सुद्धा माहिती आहे कमी धावसंख्या या शेवटला टोकाचा निर्णय घ्यावे लागतात, आणि तशाच प्रकारचा निर्णय या मॅच मध्ये लागेल का. ती भूमिका टीम जयमाता ती दिगोडे घेईल का. आणखीन 5 करायच्या आहेत. स्लोवर केला होता, ऑन साईडला चाललाय बॉल सीमा रेषेकडं. विजयाचा षटकार. नवरा गोरा आणि नवरा काळामध्ये फरक आहे का सांगा. सामानामध्ये फरक आहे का. त्याच्यापेक्षा नेग्रो परवडले. बघा कशी रेमटवतात. पाठीमागे जाऊन बघा जर गुगल असेल आपला तर. मी सांगत नाही. साला काय नवरा पाहिजे, गोरा नवरा पाहिजे. ठरला हिरो. 3 धावसंख्या देऊन घेतल्या 4 विकेट्स.